तर आज आम्ही जात आहे औदुंबरला. तर त्याच्या अगोदर आदर्श काय चाललंय बघा. त्या ठिकाणी लगेच आपला हर्ष आला. हर्ष आल्यावर लगेच त्याने पेरू घेतला. एक पेरू खाऊन झाल्यावर लगेच आम्ही आवरून निघालो औदुंबरला. मी, मावडी, हर्ष आणि आदर्श या ठिकाणी आम्ही चौघजण जात आहे. तर आम्ही निघालेलो आहे. पुढे आल्यावर औदुंबरमध्ये आपली कृष्णामाई लागते. तर ती आहे भावनो. तर तुम्ही बघू शकता. दत्त जयंतीनिमित्त आज गर्दी खूप असल्यामुळे आम्ही 1 किलोमीटर गाडी मागे लावून चालत गेलो मंदिरापर्यंत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भावनो किती गर्दी आहे ती. त्याच्या वरती आम्ही नारळ, फुल आणि पेढे घेऊन लगेच आम्ही मंदिरापाशी आलो. त्या ठिकाणी हातपाय धुवून लगेच आम्ही निघालो मंदिराच्या आतमध्ये. मंदिराच्या आतमध्ये आल्यावर कशा प्रकारे गर्दी आहे ते तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी लगेच आम्ही रांगेमध्ये गेलो. रांगेमध्ये अर्धा पाऊण तास उभा राहून नंतर आमचं मस्तपैकी दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आतमध्येच आम्ही 10-15 मिनिटं थांबलो. श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेय यांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यांनी सन 1441 मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले. तर या ठिकाणी आम्ही नदीचा परिसर एन्जॉय करत होतो. मावडी पण त्या ठिकाणी मस्तपैकी खेळत होती. त्यानंतर लगेच आम्ही वरती आलो. वरती आल्यानंतर आदर्शने सोनपापडी घेतली खायला. मावडीला ही मिठाई घेऊन दिली ती खायला. नंतर आम्ही लगेच निघालो घरी जायला. पुढे आल्यावर आदर्शला शाळेतल्या मॅडम भेटल्या. तो मॅडमशी बोलून आल्यावर त्याला विचारलं काव खाल्लास का मॅडमचा म्हणून. तर नाही म्हणे. तेथून लगेच निघालो. जरा पुढे आल्यावर भिलवडीमध्ये यांना एक मस्तपैकी दाबेली घेऊन दिली खायला. ती खाऊन झाल्यावर लगेच निघालो घरी भावनो. तर आजच्या मिनी ब्लॉग मध्ये एवढंच होतं. तर मी भेटतो तुम्हाला सगळ्यांना पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लॉट्स ऑफ लव्ह यू ऑल. जय शिवराय. बाय.